हाय हॅलो नमस्कार. मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आहे रविवार 30 मार्च, पाडव्याचा दिवस. सकाळीच उठून सडा वगैरे झाला होता, आंघोळ वगैरे झाली होती, पारोसं काढून झालेलं होतं. मग रांगोळी काढायला घेतली. सणसूद असलं की आपली कामाची सकाळ सकाळ लगबगच असते. कितीही लवकर उठून केलं तरी कमीच पडतं. तर इथे सकाळी रांगोळी काढून घ्यावं म्हटलं आधी सगळ्यात अगोदर, आणि मग नंतर बाकीची कामं करावी. तर उंबऱ्यावर, तुळशीपुडा आणि दारात इथे 15-20 मिनटं जातात रांगोळी काढण्यासाठी. सगळीकडं मी छोट्या अशा रांगोळी काढून घेते. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष मराठी वर्षानुसार हे नवीन वर्ष चालू होतं मराठी महिन्यांनुसार. तर तुम्हाला पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष आनंदात सुखात जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर काल आम्ही घराची थोडी साफसफाई केली होती, पडदे वगैरे धुतलेले होते, तेच मी इथे सकाळी पडदे लावून घेतले आणि रांगोळीही काढून घेतली. दारापुढं रांगोळी काढून झाल्यावर मी अंगणात रांगोळी काढून घेणार आहे. तर मुलांना उठून आंघोळ्या वगैरे करायला लावायच्या होत्या, कारण आज बराचसा उशीर झाला होता. नेहमी 5 वाजता उठतो, आज 6 वाजले उठता आणि मग बाकीचं आवरून मुलांचं आवरून नंतर गुढी उभारणार आहोत. मग तोपर्यंत पटपट रांगोळी काढून नंतर मुलांना उठून त्यांचंही आवरायचं होतं. तर सगळ्यांच्याच घरी अशी सकाळ सकाळ गडबड असते, कारण आपलं वेगळंच, गुढीचं वेगळंच, हे सगळं करता करता एक दिवस असतो, परंतु एकदम आनंदात उत्साहात हा दिवस एकदम छान असं वाटतं या दिवशी. तर इथे मी दारात रांगोळ काढून घेतली. तुळशीपुढेही लगेच रांगोळ काढून घ्यावी म्हटलं आणि नंतर पूजा करावी. तर पाणी तुळशीला घातलं होतं मी सकाळी सडा वगैरे मारतानाच. तर आता इथे मी पटकन अशी रांगोळी काढून नंतर पूजाही करून घेतली. तर त्यानंतर मी जे काल बाजारातून फुले आणली होती ते फुलांचा एक हार वळून घेणार आहे, जो की आपल्या गुढीला लागणार आहे. काल अर्धा किलो फुले आणली होती बाजारातून पाडव्यासाठी, आणि मग त्याच फुलांचा हार वळून घेते. तर बऱ्याचशा अशा छोट्या गोष्टी आदल्या दिवशी केल्या तर होऊन जातात, परंतु आमचा भरपूर असा काल गोंधळ झाला. मुलांना कपडे वगैरे आणायला गेलो आणि उशीर झाला, त्याच्यामुळं म्हटलं सकाळीच करता येईल, तो तसाच ठेवला होता. नंतर सगळी पूजेचं ताट वगैरे माझं आवरून मी वरती आले, आणि ही साडी गुढीला आम्ही नेसवणार आहोत. जे की आमच्या इथे जी आपण गुढीला साडी घालतो ती आम्ही नेसतोच, म्हणजे सासूबाई वापरतात ती साडी. मग एक घरातली नवीन साडी काढली, जे की त्यानंतर वापरतील अशा हेतूने, आणि तीच मग गुढीसाठी नेसवायला घेतली. तर इथे मी ताट वगैरे करून आणलं होतं. साडीच्या निऱ्या वगैरे घेऊन आधी मी हे बांधून घेणार आहे, म्हणजे गुढी उभारताना आपल्याला नंतर कसलाही प्रॉब्लेम येत नाही. तर घाट्या वगैरे हे सगळं बांधून मी एकाच दोरीमध्ये हे सगळं बांधून घेते, आणि नंतर तांब्या अडकून दुसरी दोरी आपण त्या बांबूला वगैरे बांधणार आहेत. तर सकाळी इथे बांबू वगैरे सगळं धुवून ठेवलेला होता, खालचं पटांगणही धुवून काढलेलं होतं. पाडवा म्हटलं की खूप उत्साह असतो आपल्याला या दिवशी. प्रत्येक सणासुदीला प्रत्येक गृहिणीने अगदी उत्साहामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणा किंवा सण साजरे करायलाच हवेत. एक छान वाटतं, पॉझिटिव्ह एनर्जी येते, आणि सगळ्याच मुलांना पण ह्या गोष्टीची सगळ्या माहिती होती. त्याच्यामुळं प्रत्येकानेच सगळे सण साजरे केले पाहिजेत. तर इथे मी छान असं ही बांधून घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये तांब्या घालून बघणार आहे की तांब्या व्यवस्थित असं पॅक बसेल की नाही. तर तांब्या आपला पॅक बसते, त्याच्यामुळं तो व्यवस्थित झालेला आहे. तर आता सगळ्यांची खाली आवरावर चाललेली आहे. सगळेजण आले की आम्ही गुढीची पूजा करून घेणार आहोत. तर इथे माझ्या सासऱ्यांनी छान असा गुढी उभारलेली आहे, त्याची पूजाही करून घेतली. मग नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून पूजा केली. माझ्या दोन्ही जावा, सासूबाई, आम्ही सगळ्यांनी मिळून गुढीची पूजा केली. तर पुरण वगैरे खाली शिजण्यासाठी टाकलेलं होतं. पुरणपोळीचा स्वयंपाकही करायचा होता. नैवेद्य थोडा उशिराने दाखवता येईल, 10 वाजता म्हटलं, आणि स्वयंपाकाची गडबडही चालू होती.
मग इथं गुढी वगैरे उभारून लहान मुलांचे आमचे सगळ्यांचेच फोटो काढले. तर हे आहे आमच्या घरातली अणवी. आणि नंतर ही 3 मुलं आणि अनुंचा फोटोशूट चाललेलं आहे. गळ्यामध्ये लहान मुलांना खूप ॲट्रॅक्शन असतं गळ्यामध्ये घाटी घालून फिरायचं. तर हे तिघांच्याही गळ्यातमध्ये घाटी बांधलेली आहे. आणि नंतर नारळ फोडला गुढीला. तर सगळ्यांनी मिळून असा सण साजरा केला की कुठल्याही सणात म्हणजे एकदम उत्साह येतो, छान वाटतं. तर इथं भाऊंचं मुलांना गण लावायचं काम चाललेलं आहे. मग त्यानंतर आम्ही खाली आलो आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागलो. तर पुरण वगैरे शिजवून सगळ्यांनी मिळून पटपट केलं की सगळंच पटकन होतं. तर 1 तास 1.5 तासात तर आमचा सगळा स्वयंपाक तयार झाला. तर कटाची आमटी, गुळवणी, दूध, पोळी, भजे, कुरडई, पापड, भात, आमटी असा आजचा स्वयंपाकाचा मेनू होता. सगळे नैवेद्य वगैरे मी भरून मुलाजवळ दिले. त्यानं गुढीला वगैरे सगळ्या देवांना नैवेद्य वगैरे दाखवून आला. नंतर इथे माझं पोळ्याच करण्याचं काम चाललेलं होतं. तर इथे आम्ही सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला पटकन आणि जेवण वगैरे झालं. 1-1.5 वाजता आमचं सगळं काम वगैरे आवरलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.